हे आहेत मनसुखलाल पांडे. ते स्वतःला शेअर मार्केटचे तज्ज्ञ समजतात. त्यांच्या सोसायटीतले रहिवासी देखील त्यांना शेअर मार्केट गुरु समजतात. मात्र ते स्वतः चुकीचे निर्णय घेतात आणि दुसऱ्यांना देखील चुकीचा सल्ला देतात. ते नेहमी खूप मोठी जोखीम घेतात आणि प्रत्येक घसरणीमध्ये खरेदी करायची संधी शोधतात. त्यांच्या सोसायटीमध्ये राहणारे आकाश गुप्ता आज त्यांना भेटायला आले आहेत. पांडे शेअर बाजारातून बक्कळ पैसा कसा कमवतात हे गुप्तांना जाणून घ्यायचं आहे. पांडेंनी त्यांना अशा शेअर्सचे नावं सांगितले जे खूप खाली आले आहेत आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक करायचा सल्ला दिला. हा उद्योग समूह सध्या अडचणीत आहे आणि म्हणूनच हे शेअर्स खाली असल्याचं पांडेंनी त्यांना सांगितलं. या शेअरमध्ये जोखीम घेतली तर 1 वर्षात 20% परतावा मिळेल असं सांगून पांडेंनी ही गुंतवणूक किती फायदेशीर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आकाश गुप्ता यांना पांडेंचं बोलणं पटलं आणि त्यांनी लगेच एक रकमी 2 लाख रुपयांची गुंतवणूक देखील केली. हे शेअर्स खरेदी केल्यानंतर मागच्या 1 वर्षात गुप्तांना खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांनी ज्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले त्या कंपन्या आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. तुम्ही देखील अशा मार्केट गुरूचं ऐकून गुंतवणूक करत आहात का? आकाशने कंपनीचा कोणताही अभ्यास न करता या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली. आपण ज्या वेळेला एखादी कार खरेदी करतो तेव्हा सुद्धा आपण सगळी चौकशी करतो. गाडीचा मालक कोण आहे, गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे का, ही माहिती गोळा करतो आणि मग निर्णय घेतो. तसेच नोकरी शोधताना देखील आपण कंपनीचं भवितव्य कसं आहे, कंपनीची वाढ होईल का आणि कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत हे जाणून घेतो. आता विचार करा की आपण शेअर्स खरेदी करताना असा विचार करतो का? जेव्हा आपण आपल्या कष्टाचा पैसा एखाद्या शेअरमध्ये गुंतवतो तेव्हा आपण कंपनीचा पूर्ण रिसर्च का करत नाही? कोणताही शेअर खरेदी करताना कंपनीचा व्यवसाय, बिझनेस मॉडेल, प्रमोटरचा ट्रॅक रेकॉर्ड, कंपनीची आर्थिक कामगिरी आणि कंपनीसाठी असणारी जोखीम या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अनेक गोष्टी बघितल्या पाहिजेत. पण प्रमोटरकडे असणारा अनुभव आणि त्याचं ट्रॅक रेकॉर्ड हे सर्वात महत्त्वाचं आहे. व्यवसायाची कल्पना, उत्पादन आणि कंपनीला प्रॉफिटेबल करण्यामध्ये प्रमोटरचा खूप मोठा वाटा असतो. एका कंपनीमध्ये 1, 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रमोटर असू शकतात. काही केसेसमध्ये एखादी संस्था कंपनीचा प्रमोटर असू शकते. अशा कंपन्यांमध्ये टॉप मॅनेजमेंटमधील अधिकारी व्यवसाय चालवतात. ICICI आणि ITC याच प्रकारच्या कंपन्या आहेत. कोणी एक व्यक्ती या कंपन्यांचं प्रमोटर नाहीये. कंपनीच्या वाढीमध्ये प्रमोटरचं खूप मोठं योगदान असतं. एका बाजूला व्यवसाय वाढवण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवायची आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या डिपार्टमेंटमध्ये समन्वय साधायचा, अशी तारेवरची कसरत प्रमोटरला करावी लागते. त्यानंतर कंपनीचं रूपांतर एका प्रॉफिटेबल व्यवसायात करण्याचं शिवधनुष्य प्रमोटरला पेलावं लागतं. म्हणूनच कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमोटरचा ट्रॅक रेकॉर्ड आणि कंपनीची कामगिरी बघितली पाहिजे. देखिए, प्रमोटर इज द पर्सन हु इज एक्चुअली रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द डिसीजंस इन द कंपनी. ठीक है, जितना स्टेक उसके पास रहेगा वो उतने ही अच्छे डिसीजंस कंपनी के हित में लेता है, ये हम बात मानकर चलते हैं. हालांकि एक्सेप्शन है, प्रोफेशनली रन कंपनीज थोड़ा डिफरेंट तरीके से काम करती हैं, बट इन जनरल ये माना जाता है कि प्रमोटर की होल्डिंग ज्यादा रहेगी तो वो कंपनी के हित में ज्यादा डिसीजंस लेगा. इसीलिए प्रमोटर होल्डिंग होना एक अच्छा साइन माना जाता है इन्वेस्टर्स पॉइंट ऑफ व्यू से. म्हणून कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा प्रमोटर कोण आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, अडचणीच्या काळात त्याने कसे निर्णय घेतले आहेत आणि कंपनीचा व्यवसाय किती वाढला आहे हे बघितलं पाहिजे. तसेच कंपनीमध्ये प्रमोटरची हिस्सेदारी किती आहे हे देखील बघितलं पाहिजे. एखाद्या कंपनीचे बाजारात 100 शेअर्स असतील आणि पब्लिक आणि इतर गुंतवणूकदारांकडे एकूण 25 शेअर्स असतील तर त्याचा अर्थ प्रमोटरकडे 25 शेअर्स आहेत. म्हणजेच कंपनीमध्ये प्रमोटरची 75% हिस्सेदारी आहे. तो देखिए, एज सच कोई लिमिट नहीं है, बट जनरली ये माना जाता है कि अगर 50% से ऊपर की होल्डिंग अगर प्रमोटर की है तो उसका काफी इंटरेस्ट कंपनी के अंदर बना रहता है, क्योंकि जैसे जैसे कंपनी ग्रो करती है उसका वैल्यूएशन जो उसका खुद का हिस्सा है उसको भी ग्रोथ मिलता है और इन फ्यूचर उसको अगर फंड रेज करने हैं तो उसमें काफी फायदा मिलता है. तो हमें लगता है कि प्रमोटर्स होल्डिंग होना अच्छा है, बट जैसे जैसे कंपनी का साइज बढ़ता है वैसे वैसे प्रमोटर्स की होल्डिंग कम होती चली जाती है. बट इफ दे आर प्रोफेशनली रन कंपनीज तो वहां पर किसी भी तरह की कोई समस्या नहीं है. अदरवाइज 50% या उससे थोड़ा सा ज्यादा प्रमोटर्स के पास रहता है तो इट्स ए कंफर्टेबल साइन फॉर द इन्वेस्टर.
कंपनीमध्ये प्रमोटरचं होल्डिंग किती आहे यावर त्याची निर्णय घेण्याची क्षमता ठरते. प्रमोटरकडे कंपनीमध्ये 45 ते 50% हिस्सेदारी असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र प्रमोटरकडे 75% हिस्सा असेल तर कंपनीसाठी ती खूप सकारात्मक गोष्ट आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी मागच्या 5 वर्षात प्रमोटरचं होल्डिंग कमी झालं आहे का वाढलं आहे हे तपासलं पाहिजे. प्रमोटरचं होल्डिंग स्थिर असेल किंवा वाढलं असेल तर कंपनीसाठी ती चांगली गोष्ट आहे. प्रमोटरचं होल्डिंग कमी झालं असेल किंवा प्रमोटरने शेअर्स प्लेस केले असतील तर मात्र आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रमोटर शेअर्स प्लेज का करतात? ज्या वेळेला कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी शेअर बाजारात IPO आणते किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेते. मात्र कर्ज घ्यायचा असेल तर बँकांकडे काहीतरी गहाण ठेवावं लागतं. म्हणून प्रमोटर बँकांकडे त्यांचे शेअर्स गहाण ठेवतात आणि कर्ज घेतात. सेबीच्या नियमानुसार कंपन्यांना प्रमोटरच्या हिस्सेदारी बरोबर त्यापैकी किती शेअर्स प्लेज केले आहेत त्याची माहिती देखील द्यावी लागते. आता एक उदाहरण बघूया. समजा एखाद्या कंपनीने 1000 रुपयाचं कर्ज घेतलं आहे. त्यासाठी कंपनीने 100 रुपयाचे 10 शेअर्स गहाण ठेवले असतील. आता जर कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयापर्यंत खाली आली तर प्रमोटरला बँकेकडे 500 रुपये जमा करावे लागतील किंवा 50 रुपये किंमत असणारे आणखी 10 शेअर्स प्लेज करावे लागतील. एका मर्यादेपर्यंत शेअर्स प्लेज केले असतील तर त्यात काहीच अडचण नाहीये. मात्र प्लेजची टक्केवारी सतत वाढत असेल किंवा हा आकडा 50% जास्त असेल तर मात्र धोका संभवतो. गिरवी कब रखता है कोई भी इंसान अपनी कोई भी चीज? गिरवी तभी रखेगा जब उसको फंड्स की रिक्वायरमेंट आती है और उसके पास गिरवी रखने के लिए कुछ और नहीं. तो प्रमोटर्स अगर अपने शेयर्स गिरवी रख रहे हैं तो कहीं ना कहीं कंपनी के अंदर वर्किंग कैपिटल की या फंड्स की दिक्कत चल रही है, इसलिए शेयर्स को प्लेज किया जा रहा है. हालांकि ये एक नॉर्मल रूटीन है, नॉर्मल प्रोसेस है, तो इसको कई बार बहुत सीरियसली नहीं लेते हैं. लेकिन कभी भी एक भी इंटरेस्ट पेमेंट में या रीपेमेंट में डिफॉल्ट हो जाता है तो उस केस में प्रमोटर होल्डिंग और उसके शेयर्स जो प्लेज हुए हैं वो काफी इंपॉर्टेंट रोल प्ले करते हैं. तो मुझे लगता है कि प्रमोटर होल्डिंग जितनी है उसका अगर 10 से 20% तक प्लेज किया हुआ है तो वो ठीक है. लेकिन उससे ज्यादा अगर प्लेज किया हुआ है तो कहीं ना कहीं प्रमोटर्स का इंटरेस्ट भी कम होना शुरू हो जाता है और उनके ऊपर ये एक बर्डन हो जाता है कि उसका इंटरेस्ट और रीपेमेंट वो टाइमली करें. प्रमोटर हे कंपनीचे मालक असतात. त्यांचा कंपनीमध्ये मोठा हिस्सा असतो. म्हणूनच प्रमोटर काय करत आहेत हे नेहमी बघितलं पाहिजे. आकाश गुप्तांसारखं कोणाचं तरी ऐकून गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे.